तर हा युट्यूब फॅमिली तुम्ही नुसतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे समजेल ह्यांचं काय चालू आहे ती. अय अय दिदू काय चालू आहे? ती सगळं दिसतंय, दाखवायची पण गरज नाही, ते सगळ्याला दिसतंय तेवढं. तर त्या दिवशी मी काय सांगितलं होतं, खेळणी कशाला आणली तेवढी मोठी? खेळासाठी, अभ्यास करायसाठी का नुसतंच मागवा हे सगळं? काय लावून द्यायचं आहे? काय बोलायला गेली अजून वरण असं आहे बघा. आता एक खरी गोष्ट आहे, आम्ही तिघं पण या आठवड्यामध्ये 5-7 दिवसात आजारी पडलेलो. या 10 दिवसामध्ये इतकं की प्रमाणच नाही त्या आजाराला. पहिल्यांदा माझ्यापासून सुरुवात झाली, मी आजारी पडलो. मग मी आजारी पडल्यानंतर परत न दिदू आजारी पडली. मग दिदूला दवाखान्यात आणलं तोच तर परत न दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ही आजारी पडली. तर एखाद्या पाठीमागे एक झाल्यामुळं व्हिडिओला भरपूर प्रॉब्लेम झाले बघा. व्हिडिओ करता आले नाहीत आम्हाला. आणि युट्यूबवर हे काल आज टाकला तर, आणि जे व्हिडिओ शॉर्ट वगैरे जुने शिल्लक जी होते सोडलेले वगैरे, तर ते टायमिंग लावून सोडत होतो. पण त्याच्या आधी तर व्हिडिओ म्हणजे कंपल्सरी नव्हतेच आपले एक 8 ते 10 दिवस, कारण की करायला वेळ पण नव्हता आणि तब्येत पण बरोबर नव्हती आणि घसा वगैरे पूर्ण बसलेला होता. अजून पण हाय थोडा थोडा, तरी पण आता किती दिवस व्हिडिओ तर पण ठेवायचे म्हणून म्हणलं चला फोन लाईफ फुलाची पाकळी कसा टाकूयात व्हिडिओ म्हणून टाकला बघा. आणि त्या तुला बोटाला लागलेलं होतं त्याच्यानं म्हणजे नाही हाय अजून पूर्ण नख ते निघले तिच्या साईडला, लेकराला त्रास व्हायलाय. दिदूला नख असा बोटाचा पूर्ण निघलाय, दरवाज्यात बोट गावल्यामुळे पूर्ण त्रास झालेला आहे तिला. 2-3 दिवस झाला आम्हाला झोपून पण दिलं नाही, तिला मांडीवर घेऊन झोपायला लागायचं. त्याच्यामुळं भरपूर इतकं त्रास झाला ना प्रमाणाच्या बाहेर. आहे का नाही दिदू? आपल्या त्रासाचं काय नाही, पण त्या लेकराला किती सहन करावं लागले, अजून पण करते, सारखं दुखतंय. आणि थंडीनं कसं ते जखम लवकर एक तर बरी होत नाही आणि परत ते ठणका मारतं जास्तच, तिला लईच त्रास व्हायलाय. मग उजव्या हाताच्या नाही ह्या बोटाला लागले आणि बरोबर इथं नखाला वार लागला होता. म्हणजे दरवाजात एकदम असं बरोबर ही समोरची जी कांडी असते ना त्याच्यावर स्मार बसलाय तिला जरा, त्याच्यामुळे नकच साईडला निघलं तिला. तर असं द्या चालायचं. इथून पुढे काय व्हिडिओ आता येत राहतील मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला ते आपला कमेंट करून सांगा, आणि जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. गोष्ट मला वाटतं एवढं लागूच तर हे दोघं काय करत होते, तर मी किचन मध्ये होते, ह्यांनी कामाला गेले होते. मी फक्त बाहेर गॅस बंद करेपर्यंत तोपर्यंत तेवढं काम करून ठेवलं. व्हिडिओ सांगा मित्रांनो कसा वाटला ते आपला. बाय बाय. बाय बाय.